नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पोलीस भरती, वनरक्षक भरती, गट क ड भरतीसाठी विज्ञान या विषयावर आधारित संभाव्य प्रश्नसंच बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, पक्ष्यांचे उडणे हे न्यूटनच्या कोणत्या नियमाचा पुरावा आहे? तर तो नियम आहे पर्याय क्रमांक 3, नियम 3, ज्यामध्ये पक्ष्यांचे उडणे हे एक उदाहरण आहे। न्यूटनचे गतिविषयक नियम आहे तो नियम 3। जेव्हा पक्षी उडत असतो तेव्हा पक्षी त्याच्या पंखाने हवेला मागच्या दिशेने ढकलतो आणि हवा त्यांना पुढे ढकलते, ते म्हणजे न्यूटनचा 3रा नियम। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? तर जो वाहनातून विषारी वायू बाहेर पडतो त्या वायूचं नाव आहे कार्बन मोनॉक्साईड। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। स्वयंचलित वाहन अर्थात ऑटोमोबाईल, आणखी मित्रांनो कोणता वायू असतो? एक कार्बन मोनॉक्साईड आणि एक हायड्रोकार्बन म्हणून एक वायू असतो, तोही विषारी वायू वाहनातून बाहेर पडतो। पुढे, हॉस्पिटलमध्ये श्वासोच्छवासासाठी वापरण्यात येणाऱ्या ऑक्सिजन ट्यूबमध्ये ऑक्सिजन बरोबर कोणता वायू असतो? हॉस्पिटलमध्ये रुग्णांना श्वास घेण्यास मदत करण्यासाठी डॉक्टर ऑक्सिजनच्या टाक्या वापरतात आणि त्या टाक्यामध्ये मित्रांनो काय असतं? ऑक्सिजन आणि कोणता वायू असतो? तो असतो हिलियम। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो हा तोच वायू आहे हिलियम, जो गॅसच्या फुग्यांमध्ये असतो, हिलियम वायू। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, आधुनिक विज्ञानाचे जनक डॅश यांना म्हणतात? तर आधुनिक विज्ञानाचे जनक कोण आहेत मित्रांनो? ते आहे गॅलिलिओ। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो गॅलिलिओ यांना आधुनिक विज्ञानाचे जनक असे अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सर्वप्रथम ते म्हटले होते। पुढे, तीव्र आम्ल नेणारे कंटेनर कशाचे बनलेले असते? तीव्र आम्ल नेणारे, आम्ल म्हणजे मित्रांनो ॲसिड, जे पॉवरफुल ॲसिड असतात तीव्र आम्ल, तर त्याची वाहतूक करत असतात कंटेनरद्वारे। तर ते कंटेनर कशाचे बनवलेले असतात? तर ते बनलेले असते शिसे या धातूने। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। हे एक विषारी आम्ल आहे मित्रांनो शिसे। पुढे, अतिश्रमामुळे स्नायू दुखण्यासाठी कोणते रसायन जबाबदार असते? तर अतिश्रमामुळे जे स्नायूची दुखापत होते त्यास कोणते रसायन जबाबदार असते? ते असते लॅक्टिक आम्ल। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो लॅक्टिक आम्ल आपल्याला कुठे पाहावयास मिळते? तर दही, लोणचेयुक्त पदार्थ, त्यामध्ये ते लॅक्टिक आम्ल असते। पुढे, DPT ही प्रतिबंधात्मक लस कोणत्या रोगासाठी दिली जाते? DPT हे एक लसीचं नाव आहे, लस आहे, वॅक्सिन आहे। ती कोणत्या रोगासाठी दिली जाते? तर डांग्या खोकला हा जो रोग आहे त्यासाठी ती दिली जाते। हा संसर्गजन्य रोग आहे डांग्या खोकला, आणि कोणत्या विषाणूमुळे होते मित्रांनो ते? तर ते होते बोर्डेटेला पोर्तुसिस या नावाच्या विषाणूने डांग्या खोकला होते आणि त्यावर लस DPT। पुढे, त्वचा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतात? त्वचा रोग, स्किनचे जे डिसीज आहे, स्किनचे जे रोग आहेत आपल्या चेहऱ्यावरती, तर ते कशाच्या अभावाने होते? कोणतं जीवनसत्व त्याला कारणीभूत ठरतो? तर तो असतो जीवनसत्व अ। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। आणखी मित्रांनो जीवनसत्व अ च्या अभावामुळे रातांधळेपणा हा एक रोग होतो। पुढे, ढगांच्या गडगडाट वीज चमकल्यानंतर थोड्या वेळाने ऐकू येतो, याचे कारण काय आहे? त्याचे कारण? तर त्याचे कारण आहे प्रकाशाची गती ध्वनीच्या गतीपेक्षा जास्त असते। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो जेव्हा ढगांचा गडगडाट होते तेव्हा आपल्याला प्रथम वीज चमकताना दिसते, नंतर आवाज ऐकू येतो, अर्थात प्रकाशाची त्या विजेची गती जास्त असते ध्वनीच्या गतीपेक्षा। पुढे, GSR हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? GSR हे एक उपकरण आहे, यंत्र आहे, तर ते कशासाठी मोजमाप करण्यासाठी वापरलं जातं? तर ते डोळ्यांची क्षमता
बघण्यासाठी, त्याचं मोजमाप करण्यासाठी ते वापरलं जातं. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे, फळांची रसरशीतता वाढवण्यासाठी त्यावर डॅश किरणांचा सौम्य मारा करतात. फळांची रसरशीतता वाढण्यासाठी तर त्यावर कोणता किरण आहे मित्रांनो तर तो आहे गॅमा किरण. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. गॅमा किरण हे एक उच्च दर्जाचे उच्च ऊर्जा विद्युत चुंबकीय तरंग आहे. त्या किरणांचा सौम्य मारा करतात फळांवर. पुढे, कृत्रिमरित्या फळे पिकविण्यासाठी डॅश पदार्थ वापरतात. आर्टिफिशियलरित्या फळे पिकविण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात तर ते वापरतात कॅल्शियम कार्बाईड. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. कृत्रिमरित्या फळे पिकविण्यासाठी. पुढे, लाईम वॉटर किंवा चुन्याची निवळी म्हणजे डॅश. अर्थात मित्रांनो, जी चुन्याची निवळी असते, लाईम वॉटर म्हणतो इंग्रजीमध्ये आपण त्याला, तर त्याचं रासायनिक नाव काय आहे? त्याचं रासायनिक नाव आहे कॅल्शियम हायड्रोक्साईड. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. पुढे, HIV विषाणू शरीराच्या डॅश पेशींवर हल्ला करतात. HIV विषाणू मित्रांनो ज्यामुळे कोणता रोग होतो? एड्स हा रोग होतो, जे की आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. तर ते कोणत्या पेशींवर हल्ला करतो मित्रांनो? तर ते करते आपल्या रक्तातील श्वेतपेशींना. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. श्वेतपेशीला पांढरी पेशी म्हणतो आपण, सैनिक पेशी म्हणतो. पुढे, ल्युकेमियावरील उपचारासाठी कोणत्या घटकाचा वापर करतात? ल्युकेमिया कोणता रोग आहे मित्रांनो? ल्युकेमिया तो रक्ताचा रोग आहे. रक्ताचा कॅन्सरही म्हणतो आपण, रक्ताचा कर्करोग. तर त्यामध्ये कोणत्या घटकाचा वापर करतात त्याच्या उपचारासाठी? ते वापर करतात कोबाल्ट-60 या नावाचा घटक वापर करतात उपचारादरम्यान. पुढे, पांढऱ्या प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे डॅश म्हणतात. म्हणजे घटक रंगात, आपल्या घटक रंगात पृथक्करण म्हणजे वेगळे होण्याच्या प्रक्रियेस त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं अपस्करण, प्रकाशाचे अपस्करण. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, प्रकाश हे 7 रंगांपासून बनलेले असतात आणि पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस अर्थात ते वेगळे करण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतो आपण? अपस्करण म्हणतो. पुढे, वनस्पती वाढीसाठी कोणते सूक्ष्म अन्नद्रव्य आवश्यक असते? वनस्पतीच्या वाढीसाठी जे आवश्यक असते सूक्ष्म अन्नद्रव्य त्याला काय म्हणतो आपण? काय नाव आहे त्याचं? तर पर्याय क्रमांक 4 जस्त हे घटक त्यामध्ये आवश्यक असते. आणि मित्रांनो, एकूण किती आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्य वनस्पती वाढीसाठी? एकूण 7 सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. त्यापैकी एक आहे जस्त आणि बाकीचे 6 म्हणजे पहिला बॉरॉन, दुसरा क्लोराईड, तिसरा तांबे, चौथा लोह, पाचवा निकेल आणि 6वा मेलिब्लेडिनम आणि 7वा जस्त, असे 7 सूक्ष्म मूलद्रव्ये आवश्यक असते वनस्पती वाढीसाठी. पुढे, क जीवनसत्वाला कोणत्या नावाने ओळखले जाते? क जीवनसत्व त्याचं सायंटिफिक नाव काय आहे दुसरा? तर त्याचं नाव आहे अस्कॉर्बिक ॲसिड. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, क जीवनसत्वाअभावे स्कर्वी हा रोग होतो. त्याचं सायंटिफिक नाव आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड, क जीवनसत्व. पुढे, रासायनिक हल्ल्यासाठी कोणकोणते विषारी वायू वापरले जाते? रासायनिक हल्ला करण्यासाठी जे विषारी वायू वापरतात त्याचं काय नाव आहे त्या वायूंचं? तर त्या वायूंचं नाव आहे सल्फर, मस्टर्ड, नर्व्ह गॅस, VX. हे सर्व जे वायू आहेत विषारी वायू ते रासायनिक हल्ल्यासाठी वापर करतात त्याचा. पुढे, भाभा अणुसंशोधन केंद्र कुठे आहे? भाभा अणुसंशोधन केंद्र अर्थात बार्क, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, जे की मुंबईमध्ये आहे, ट्रॉम्बे येथे. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, हे मुख्यालय आहे
मुंबईमध्ये त्याचं अणुसंशोधन केंद्र आहे ते. पुढे ओझोन वायू वातावरणाच्या कोणत्या स्तरात आढळतो? मित्रांनो, वातावरणाचे एकूण 5 स्तर आहे. त्यापैकी जो सर्वात पहिला स्तर आहे जमिनीपासून अगदी जवळ तो आहे तपांबर, स्थितांबर, नंतर मध्यांबर, उष्णांबर आणि बाह्यांबर. जो की आपला ओझोन वायू आहे तो कोणत्या थरात आढळतो? तो आढळतो दुसऱ्या स्तरात म्हणजे स्थितांबर. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. स्ट्रॅटोस्फिअर म्हणतो त्याला इंग्रजीमध्ये, स्थितांबर. पुढे मासे कोणत्या जीवाणूमुळे विषारी होतात? मासे कोणत्या जीवाणू बॅक्टेरिया आहे तो ज्यामध्ये ते विषारी बनतात? तर त्या बॅक्टेरियाचं नाव आहे साल्मोनेला. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे गोवर हा रोग कशापासून होतो? गोवर रोग आपण मागे बघितलं मित्रांनो, गोवर हा विषाणूजन्य रोग आहे जो की पॅरामायझो यामुळे होतो. तर हा विषाणूजन्य रोग आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे होमिओपॅथीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? होमिओपॅथीचे जनक तर ते ओळखलं जातं डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, होमिओपॅथी म्हणजे काय? तर होमिओपॅथी एक औषधीची एक शाखा आहे. ही एक उपचाराची एक मंद प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याला होमिओपॅथी असं म्हणतात. त्याचे जनक आहे डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन. शेवटचा प्रश्न, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. हा न्यूटनचा गतिविषयक डॅश नियम आहे. न्यूटनचे गतिविषयक एकूण 3 नियम आहेत. त्यामध्ये हा जो नियम सांगितलेला आहे मित्रांनो, अर्थात कार्य करत असणाऱ्या बलांची सदिश बेरीज ही त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचे त्वरण याचा गुणाकारा इतकी असते, समानुपाती असते. तर हा नियम आहे न्यूटनचा दुसरा नियम. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, हे 25 प्रश्न होते विज्ञान या विषयावरील, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.